माननीय मंत्री महोदयांनी लक्षवेधीवर जे लेखी उत्तर दिलंय त्यालाही माझा आक्षेप आहे आणि आता त्याने जे उत्तर दिलं त्यालाही आक्षेप आहे। भारतीय संविधानाला हे सभागृह कटिबद्ध आहे, प्रतिबद्ध आहे। संविधानातील तरतुदींनी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्याशी विसंगत कोणतीही भूमिका संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला घेता येत नाही। आणि माननीय मंत्री महोदय संविधानाचं तो उल्लंघन करतायत, पण लेखी उत्तरात भारतीय संविधान असं सांगतं आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भामध्ये की धर्मावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही आणि या देशामध्ये धर्माधारित सवलती मिळत नाहीत। मात्र आता अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये जी वर्गवारी दिली आहे दुसऱ्या पानावर 17/2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जमातीतील धर्मनिहाय उमेदवारांची यादी, ही यादी कशी काय तुम्ही देऊ शकता? काय संबंध याचा? तुम्ही धर्मभेद करण्याचा कुठून सुरुवात केली? अनुसूचित जमाती या जमाती असतात, जमातीला धर्म नसतो। कोणता धर्म पाळायचा, उपासनेचा धर्म हा त्याचा अधिकार आहे, तो व्यक्तिगत अधिकार आहे। धर्माधारित प्रवेश दिल्याची यादी तुम्ही देता, लेखी देता, यावरच माझा आक्षेप आहे। हे सरकार धर्मावर आधारित भेदभाव करतं, हा माझा मुख्य आक्षेप आहे नंबर 1। आणि नंबर 2 की जी मागणी लक्षवेधीत त्यांनी केली त्यांना अधिकार आहे सदस्यांना, मी त्याबद्दल आक्षेप घेत नाही, मागणी कोणती करता येते, संविधानात त्यांना अधिकार दिलेला आहे, परंतु शासनाला निष्कासित करता येण्याचा अधिकार दिलेला नाहीये। धर्म बदलल्याने जात आणि जमात बदलत नसते। आदिवासींच्या जमातीचं आणि त्यांच्या धर्माचं संरक्षण झालं पाहिजे, पण त्यांचं ब्राह्मणीकरण, त्यांचं हिंदूकरण किंवा अन्य कोणत्याही धर्मामध्ये जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, पण त्याचा सरसकट हिंदूंमध्ये गेले तर मान्य, मुसलमान झाले तर अमान्य, ख्रिश्चन झाले तर अमान्य, किंवा आणखीन त्यांनी तिसरा धर्म स्वीकारला तर अमान्य, बौद्ध झाले तर अमान्य, हे चालणार नाही। त्यामुळे हा भेदभाव करता येत नाही। बरं, तुमची हरकत पूर्ण करा। माझी आक्षेप आहे की मंत्री महोदयांनी त्यांचे उत्तर मागे घ्यावं, तात्काळ मागे घ्यावं, हे ताबडतोब हरकत पूर्ण करा। आपण माझी मागणी आहे की हे तात्काळ मागे घ्यावं। नंबर 1 लेखी उत्तर धर्माधारित वर्गवारी तुम्ही लेखी दिलेली आहे, तुम्हाला अधिकार नाही आहात। आणि नंबर 2 तुम्ही त्यानंतर जे करता आहात अशा पद्धतीचं आश्वासन देण्याचा अधिकार नाही। तुम्ही राजकीय सभेत करा ना भाषण, आमचं काय म्हणणार, पण हे सभागृह आहे, हे संविधानाने प्रतिबद्ध सभागृह आहे। या सभागृहामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, ही माझी हरकत आहे। ठीक आहे, तुम्हाला एक मिनिट जरा हरकतीवर सगळ्या सभागृहाला रुलिंग पाहिजे असेल तर मी नाही, आधी सरकारचं म्हणणं ऐकून घ्या, मी देते ना रुलिंग देतो। सन्माननीय दरेकरजी, सभागृहाला असं वाटत असेल त्यांना की मी रुलिंग द्यावं त्याच्यावर, तर मुद्दा एकच आहे की उत्तरात काय आहे ते योग्य आहे की नाही याच्यावरती मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। परंतु आपण जाती धर्मनिहाय विश्लेषणात आकडेवारी देऊ शकतो की नाही याच्यावर मी माझं रुलिंग देऊ शकते। तर त्याच्यामुळे दरेकर, तर तुम्हाला आधी प्रश्न विचारायचा आहे, खरं तर यांनी स्पष्टीकरण दिलं असतं, त्यांच्या म्हणणं काय ते बरं झालं असतं आणि मग तुम्ही बोला असं मला वाटतं। धन्यवाद सभापती महोदय। माननीय सदस्य कपिल पाटील यांनी जे काही विषय मांडला त्या फक्त मी त्यांच्या माहितीसाठी मी त्यांच्या चर्चा खोलीमध्ये जाणार नाही। हा जे काही फिगर्स आलेला आहे हे फिगर्स मी केलेला नाही, हे फिगर्स महाराष्ट्र सरकारच्या जे डिपार्टमेंट आहे, आदिवासी डिपार्टमेंट आहे, त्यांच्यातर्फे आलेला विषय आणि त्यांचे ते पूर्वीपासून त्यांची सरकार होती, जे सरकारमध्ये कधी ते होते त्या सरकारच्या वेळी जे काही विषय होता ते विषय ते मांडलेला आहे। यामध्ये ते जे ऍडमिशन घेता त्याने स्वतःच्या जाती धर्माच्या प्रत्येक मध्ये नोंद होती, त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी काय करू त्यासाठी? अध्यक्ष महोदय, आम्ही काय माननीय अध्यक्ष, माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, कपिल पाटील साहेब तुम्ही बसा खाली, पूर्ण करू दे ना, तुम्ही असं गोंधळ घालू नका, हे असं बरोबर नाहीये। ते कपिल पाटीलजी त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतर मी आहे ना इकडे, असं नाही की तुम्ही एकमेकाशी लढताय दोघं। थांबा, बोला। मूळ प्रश्न वेगळा आहे, मूळ प्रश्न माननीय अध्यक्ष महोदय वेगळा आहे। हा विषय थांबा दरेकर, चला भाई चला। माननीय सभापती महोदय, आता नका बोलू, बसून चला, थांबा जरा, आदिवासींचा विचार करा, चला। हे काय संविधान मध्ये आहे काय आपण आदिवासीचा लाभ पण घ्यावा ना? मी माने एक मिनिट थांबा,
माननीय माननीय अशी दमदाटी माननीय करायची सभापती महोदय, माननीय तुम्ही खाली बसा. माननीय सभापती महोदय, मला संरक्षण द्या. हे पहा, असं नाही चालणार वगैरे बोलायचं नाही. तुम्ही खाली बसा, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ दे, त्याच्यानंतर मी रुलिंग देते. अहो पण ठीक आहे, अहो त्यांच्या उत्तरावरती तुम्ही बोला ना नंतर. तुम्ही अडवता का बोलताना? असं नाही बरोबर. नाही 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 नाही, सगळे खाली बसा, सगळे खाली बसा. तुम्ही आधी कपिल पाटील, तुम्ही खाली बसा. तुम्ही आधी खाली बसा. तुम्ही त्यांनी बोलल्यावरती आपल्या चर्चेसाठी हे सभागृह आहे का? आरडाओरडा करून त्यांचं तोंड तुम्ही लोकशाहीवादी आहात ना, मग बसा बरं खाली. चला, तुम्ही फार लोकशाहीवादी आहात, तुम्ही खाली बसा आधी. चला, कपिल पाटलांनी जो मुद्दा मांडलाय त्याचं मला जे वाटतंय ते अनुभवाच्या आधारे मी रुलिंग देऊ नको का खडसे साहेब? कारण परत परत कपिल पाटील नाराज राहिलेले मला आवडणार नाही. त्यांनी हरकत मांडलेली आहे आणि ती महत्वाची हरकत आहे, संविधानिक हरकत आहे त्यांची. पण हो, पण मग तुम्हाला हरकतीवर बोलायचंय का? नाही ना, मग मी हो, पण आता असं आहे की एका सदस्याने हरकत मांडल्यावर त्याच्यावरती मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि मी सभापती स्थानावर आहे, त्यामुळे तुम्हाला थांबायला पाहिजे 2 मिनिटं तरी. ऐका आता, हे पण महत्वाचं असं की आपला आर्थिक पाहणी अहवाल येतो, आपण सगळेजण सभागृहात आहात. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो, केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो. त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या नुसार कुठल्या धर्माचे किती मुलं जन्माला आलेली आहेत याची माहिती असते ना.